केरेवाडी दरोड्याच्या पोलिसांनी लावला छडा. फिल्मी स्टाईलने पाठलाग करत एका अल्पवयीनचा 4 आरोपीला केले अटक. 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. 4 दिवसांपूर्वी कवठेमंकाळ तालुक्यातील केरेवाडी इथं झालेल्या दरोड्याच्या आरोपींना पकडण्यात मिरज ग्रामीण पोलिसांना यश आलंय. सदरचे आरोपी 2 दुचाकीवरून सांगलीकडे जात असताना गस्त घालत असणाऱ्या पथकाला दिसले. त्यांना हटकले असता ते वेग वाढवून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. या खटपटीत त्यांची गाडी स्लिप होऊन पडले आणि दोघेही दुचाकी तिथेच टाकून शेतात पळून जाऊ लागले आणि पोलिसांच्या दिशेने दगडे मारू लागले. पोलीस जखमी होऊ नयेत म्हणून जिल्हा रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस उपअधीक्षक प्रवीण गिल्डा यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून हवेत फायर केलं आणि एका चोराच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर दंडोबा डोंगराच्या दिशेने उर्वरित आरोपी जात असल्याची माहिती मिळाली. त्यांचा 7 ते 8 तास पाठलाग अगदी फिल्मी स्टाईलने जत, कवठेमंकाळ आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी एकत्रितपणे केला आणि या 4 आरोपींना ताब्यात घेतलाय. त्यांच्याकडून सुमारे 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या आरोपींना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागाचे महानिरीक्षक सुनील खुमारी यांनी दिली आहे. ब्युरो आणि रिपोर्ट, त्यांच्यासोबत पॉलिटिक्स न्यूज विशेष मराठी, नमूद करतो प्रतिनिधी 5 कौसेन कर्मचारी मुल्ला, आमचे मिरज. जिल्हा पोलीस दल. संतोष पाटील हे चालक पोलीस कॉन्स्टेबल आहेत. नंतर अक्षय जाधव हे पोलीस कॉन्स्टेबल आहेत आणि तात्यासाहेब ओमासे हे चालक हेड कॉन्स्टेबल. म्हणजे 3 अंमलदार आहेत आणि 2 ड्रायव्हर आहेत. डायल 112 वर याच्यातले 3 जण रात्र कर्तव्यावर होते, वाहनावर होते. डायल 112 ला फोन गेल्याबरोबर जे काही स्पॉटला आहे तातडीनं पोहोचले. त्याच्यानंतर एसडीपीओ पोहोचले. एसडीपीओ सोबतचे जे ड्रायव्हर ऑपरेटर होते ते अशा सगळ्यांनी मिळून त्यांचा पाठलाग केला आणि एक आरोपी घटनास्थळी ताब्यात घेण्यात आला. ते करत असताना त्यांच्या प्रतिकारामुळे आणि हल्ला केल्यामुळे एक गोळी फायर करण्यात आली. त्याच्यानंतर त्याचा शोध घेऊन जी काही आरोपीकडून माहिती मिळाली, मोटरसायकल मिळाली. ती मोटरसायकल ही चोरीची होती. त्याचा गुन्हा दाखल आहे की नाही अजून तपासणी करणं चालू आहे कर्नाटकच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये. पण अतिशय चिकाटीने तो तपास करण्यात आला. त्या मोटारीचे क्लूवरून, मोटरसायकलचे क्लूवरून इतर आरोपी मिळाले. त्या आरोपीमध्ये एक खुनाच्या गुन्ह्यात वॉन्टेड असलेला आरोपी सुद्धा आहे, जो आता याच्यामध्ये पकडला गेला या गुन्ह्यामध्ये. त्यामुळे ती एक कामगिरी आहे. त्याच्यानंतर बहुतेक आणखी सोलापूरमध्येही त्याच्यावर गुन्हे दाखल असतील अशी माहिती आहे. ते व्हेरीफाय करण्यात येईल. अशा प्रकारे चांगली 6 जणांची टोळी त्याच्यामध्ये सापडलेली आहे, ज्याच्यामध्ये एक मायनर आहे, अल्पवयीन आहे. त्याच्याबाबत जे काही नियमावली त्याचं पालन केलं जाईल. पण 5 जे आहेत, 5 मधले 4 अटक करून पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे. 6व्याचं नाव निष्पन्न झालेलं आहे. त्यालाही लवकरच सांगली पोलिसांकडून जेरबंद करण्यात येईल. टोळी स्थानिक आहे ही स्थानिकच आहे. मिरज आणि मिरज लगतच्या परिसरातली ही टोळी आहे असं निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे आपल्या समोर आता एसपी घोषित करतील त्याप्रमाणे आपण प्रथम त्यांचा सत्कार करून घेऊ कर्मचारी.